माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही धरोण्या बाई भवहातारी दातारा चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुझी विडोबा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भक्त संत सम्राट श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग गाथेतील चौचरणी भगवान परमात्म्याकडे विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. त्याच्यावर आपलं चिंतन उर्वरित वेळेमध्ये होणारच आहे. तर तुम्ही थोडासा पर्याय प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य असते याने हनुमान जयंती महोत्सव त्या निमित्ताने आपल्या या गावामध्ये चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आणि या सप्ताहाला मोठ्या मोठ्या महात्म्यांची प्रेरणा आहेत, मार्गदर्शन आहेत, आशीर्वाद आहेत. हरिभक्तपरायण आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण भाऊ येडशीकर, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराजराव, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य विष्णू बाबा कबीर यांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला आपला हा सप्ताह. विठ्ठला विठ्ठला. परंपरा मोठी आणि मोठी परंपरा असते तर त्याचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो. या न्यायाने माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनाची सेवा तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्व पुण्याचा ठेवाय आणि या थोर महात्म्यांचे आशीर्वाद आपल्याला सर्वांना मिळालेले आहेत. सप्ताहाचा आजचा हा कितवा दिवस? 6वा दिवस. आणि कीर्तनाची नियमावली आहेत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मोठमोठ्या महात्म्यांनी नियम घालून दिलेले आहेत. पण पहिला दिवस आणि शेवटचा दिवस तुम्हाला बांधलेला आहे कीर्तनकारांना. तसे सगळेच कीर्तन बांधलेले असतात बरं का नियमावली. कारण एकनाथ महाराज सांगतात सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. इथं काही बोलून चालत नाही, इथं काही गाऊन चालत नाही आणि इथं काही सांगून चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यापैकी 2 दिवस तर पक्के बांधलेले असतात. पहिला दिवस नामचिंतनाचा आणि जागरचं कीर्तन मागणीचं. आज जो अभंग निवडला हा काही अंशामध्ये मागणी आहे आणि काही अंशामध्ये प्रार्थना आहे. विठ्ठल विठ्ठल. उद्याच्या प्रकरणामध्ये कीर्तनामध्ये हे प्रकरण तुम्हाला ऐकायला मिळतील. वारकरी संप्रदायामध्ये मागणी आणि वारकरी संप्रदाय हे 2 शब्द एकत्र येतच ना. मागणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज म्हणतात आमची वाडवडिलांची परंपरा आहे. आजपर्यंत आमच्या वाडवडिलांनी पंढरीची वारी केली. वडिलांची रीत जाणत वारकरी संप्रदायामध्ये मागणी हा शब्द येतच नाही. कारण शास्त्रामध्ये मागणी का मागायची नाही याचे प्रमुख 2 कारण सांगितले. पहिलं कारण प्रारब्ध, दुसरं कारण परंपरा. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रामध्ये तिसरं पण कारण आलेलं आहे. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे मागणी जर मागितली माणसाची श्रेष्ठता कमी होत असते. कशाप्रमाणे? याचना ही पुरुषस्य महत्वम, याचना ही पुरुषस्य महत्वम नाशयत्य अखिलमेव तथाही. तथाही म्हणजे त्याप्रमाणे. कशाप्रमाणे?
अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा ज्याने सृष्टी निर्माण केली त्याला ज्यावेळेला मागणी मागायची वेळ आली ना त्याला लहान व्हावं लागलं. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी दिले नाही आलं का एक तर नाना म्हणायचं नाही तर थांबून घ्यायचं. कारण सर्व अभंग सर्वांच्या पाठ असू शकत नाही. आणि तसं बी कीर्तनकाराच्या प्रमाणे पाठ बाबा, यांच्या अभंग पाठ आणि बसलेल्यांच्या गाथे पाठ. विठ्ठल विठ्ठल तात्पर्य एवढंच. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिग त्याची. त्याचं जिनं धिग आहे. मागितल्याने माणसाची श्रेष्ठता कमी होत असते म्हणून मागायचं नाही, पहिलं कारण. दुसरं कारण, जन्माला येताना आपल्या कपाळावरती प्रारब्ध जर सगळं अगोदरच लिहून ठेवलेलं असेल तर मागायचं का? विठ्ठल कारण देवाकडे गेल्यानंतर आपण मागतो, पण काय मागतो? वाढावे संतान, वाढावे संतान, गृहिवाले धनदान, गृहिवाले धनदान. आपण देवाकडे गेलो तर आपली ही मागणी, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आणि तुकाराम महाराज तर म्हणतात हे मागून तुमचा उपयोगच नाही का? अन्न मान धन, दोन प्रमाण तुमच्या पुढे ठेवले बघा. पहिलं प्रमाण देवाकडे आपण मागणी मागतो संसाराबद्दल, आणि तुकाराम महाराज दुसरं प्रमाण सांगतात संसारातल्या सगळ्या वस्तू प्रारब्धामध्ये अगोदरच लिहून ठेवलेल्या आहेत. ज्या अगोदर प्रारब्धामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत त्या मागण्या बरोबर आहेत का? या चुकीच्या आहेत. याला संसारिक मागणी म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मागण्या मागितल्या पण संसारिक मागण्या बाजूला सारून आम्ही ज्या वासना देवाकडे प्रकट केल्या ना, या संसारिक वासना बाजूला केल्या आणि पारमार्थिक वासना देवाकडे प्रकट केल्या. तुका म्हणे अवघी आवरली वासना, अवघी आवरली वासना, माता नारायणा
पुन्हा एकदा हे दोन प्रमाण नीट ऐका. पहिलं प्रमाण आहे, देवाकडे आपण मागणी करतो वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. संसारिक मागणी देवाकडे मागतो. तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो ह्या मागण्या मागूच नका. ह्या जर प्रारब्धामध्ये अगोदरच लिहून ठेवलेल्या आहेत आणि प्रारब्ध कोणाला चुकत. भागवतामध्ये दृष्टांत आलेला आहे. गरुडाला आपल्या आईचं मरण कळालं की आता अवघ्या काही तासामध्ये आपल्या आईचा मृत्यू होणार. पण विचार केला गरुडाने, अरे माझ्या पाठीवर अखिल कोट ब्रह्मांड नायक बसून त्रैलोक्याचं भ्रमण करतो आणि माझ्या आईला मी यमाच्या ताब्यात, यमदूताच्या ताब्यात देणार नाही. मग काय केलं, अशा ठिकाणी आईला नेऊन ठेवणार का तिथं यमदूतच येणार नाही. उचललं खांद्यावर, मारली भरारी. हिमालयाचं उंच शिखर शोधलं, गुफा शोधली. आता आईला त्या गुफेमध्ये ठेवणार. तिथं पहिलेच यमदूत हजर. आणि यमदूताने पहिले गरुडाचे पाय पकडले. म्हटले गरुड, म्हटले अहो तुमच्यामुळं तिथं आईला आणलं आणि तुम्ही माझे काय पाय पकडता. मग त्या यमदूताने सांगितलं, ऐका, लक्षात करू नका, विठ्ठल विठ्ठल. कीर्तनामध्ये विक्षेप नको. आणि मग त्या यमदूताने काय केलं, गरुडाचे पाय पकडले. गरुड म्हटलं, अरे बाबा तुमच्यामुळं इथं आईला आले, तुम्ही माझे पाय पकडता. म्हटले गरुड महाराज, तुम्ही आमचं एवढं मोठं काम केलं. म्हटले काय, ज्या वेळेला तुमच्या मातेचा जन्म झाला त्याच क्षणाला तिचा मृत्यू कपाळावरती लिहिलेला होता. तिचा मृत्यू राजमहालामध्ये नाही, तिचा मृत्यू घरामध्ये नाही, तिचा मृत्यू या हिमालयाच्या सर्वात उंच शिखरावरती. ती जन्माल्यापासून आम्ही चिंतेत होतो, ही मरायला इथं कशी. आणि हे काम कोणी केलं, प्रारब्ध चुकत नाही. विठ्ठल विठ्ठल. अजून एक दृष्टांत सांगू का. आपल्याकडे पोतेचे पोते, पण काय झालं इथं ऐकणारे माणसं जास्त दृष्टांत सांगू नये. पण भगवान शंकराला शनी महाराज भेटायला गेले. शनी महाराज माहिती आहे ना, शिंगणापूरचे, गेले कैलासाला. कैलासाला गेल्यानंतर शनी महाराज म्हटले, महादेवा नमस्कार, नागेंद्र हराय त्रिलोचनाय वसमंगराय, आणि स्तुती केली. भगवान शंकर म्हटले, अरे शनी आज इकडं. म्हटले हो देवा, उद्या पाठी 4 ते 7 तुम्ही सावध राहा. भगवान शंकर म्हटले, शनी तू कोणाला सांगतोय कळतंय का तुला. अरे मी नुसता देव नाही, देवोंका देव. गांजा बिंजा वाढला का तू, कोणाला सांगतो. भगवान शंकर म्हटले, जा, काय करू शकत नाही देवा. मोठ्या माणसांना जाऊन अगोदर माझं काम होतं सांगणं, मी ते पूर्ण केलं. पण उद्या 4 ते 7 सावध राहा पहाटे. गेले शनी महाराज निघून. संध्याकाळ झाली, रात्र झाली. भगवान शंकर म्हटले, हा शनी जगाला पीडा देतो, मला काय करणार. पण रात्र झाली. विचार केला महादेवाने, समजा शनीना जर आपल्याला पीडा दिलीच, जगतामध्ये आपला हसू होईल. 3:30लाच उठले भगवान शंकर. 3:30ला पीडा किती किती कीर्तन कळतंय ना. पण इकडं आमची नाशिकची भाषा आहे म्हणून विचारलं, विठ्ठल विठ्ठल. 3:30 वाजता शनी महाराज उठले. मानस सरोवर होतं, मार्गशीर्ष महिना, हिवाळ्याचे दिवस. त्या पाण्यावर सरोवरामध्ये बर्फ साठलेला होता 10-10 फूट. सर्व बाजूला केला आणि भगवान शंकर तळाला जाऊन बसले पाण्यामध्ये. विचार करतात, आता इथं शनी येऊ शकत. 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले, 5:30 वाजले. शनी महाराज 6 वाजले तरी शनी महाराज पीडा द्यायला आले. मग आता भगवान महादेवाला खात्री पटली, आता शनी येऊ शकत नाही, कारण शनीची वेळ ठरलेली आहे. आणि ती वेळ टळली का आपला ताप संपला. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकराने अजून अर्धा तास वाढून दिला. 6:30 वाजता भगवान शंकर सरोवराच्या वर आले. बघतो तो काय शनी महाराज तीरावर बसले, मांडीवर मांडी टाकून, आणि भगवान शंकराकडे पाहून हसतायत. भगवान शंकर म्हटले, का रे शनी, दरबारामध्ये काल येऊन मला सांगतो पीडा, कुठे गेली तुझी पीडा. शनी महाराज म्हटले, देवा जग तुम्हाला भोळं म्हणतं, खरंच तुम्ही भोळे, शिव भोळा चक्रवर्ती, जग तुम्हाला भोळं म्हणतं. आपल्या महिला पण म्हणतात बरं का कधी कधी, आमचे हे ना लई भोळे, आमचे हे ना लई भोळे. पण ते भोळे नाही बरं का, भोळे फक्त महादेव आहे. आपण ज्यांना भोळे म्हणतो ना, मराठीमध्ये त्याला बावळट म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात विनोद नको, पण 2 महिला गप्पा मारत होत्या ओट्यावर आणि त्यांची स्पर्धा चालली होती. एक म्हटली, आमचे एवढे भोळे, एवढे भोळे, एवढे भोळे. म्हटले किती, एवढे भोळे का साक्षात महादेवच. आता दुसरी गप राहील का. ती म्हटले, तुझे तर काहीच नाही, आमचे एवढे भोळे, एवढे भोळे, एवढे भोळे. म्हटले किती, ते तर महादेवाचे पुढचे. नाही कळलं इकडं.
महादेवाच्या पुढे काय राहत? मंदिरात जाता ना तुम्ही, विठ्ठल विठ्ठल. भक्तीच्या 5 देवता सांगितलेले हिंदू धर्मामध्ये. या 5 देवतांची भक्ती सांगितलेली आहे. भगवान शंकर, भगवान विष्णू, गणपती, आदिशक्ती, जगदंबा माता, अग्निदेवता म्हणजे सूर्यनारायण. या 5 देवतेमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता कोणती असेल तर ती आमचे महादेव आहेत. विठ्ठल विठ्ठल. शनी महाराज म्हटले देवा, जग तुम्हाला भोळ म्हणतं, खरंच तुम्ही भोळे. माझा ताप मी कधीच देऊन टाकला. भगवान शंकर म्हटले अरे तू आलाच नाही, मी एकटाच होतो खाली. शनी महाराज म्हटले देवा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. तुम्ही खाली होते म्हटले हो. रोज 4 ते 6 तुम्ही काय करता? कैलासामध्ये रोज पहाटे 4 ते 6 काय करतात? काय करतात भगवान शंकर? काय करतात कैलासामध्ये 4 ते 6? काय करतात वारकरी? रंभादिकनाचा ती उभ्या तोडाली, भगवान शंकर म्हटले अरे शनी, रोज 4 ते 6 माझी कैलासामध्ये आरती होते, काकड आरती. शनी महाराज म्हटले मग आज झाली का? म्हटले नाही. आज कुठे होते? म्हटले या बर्फाच्या तळामध्ये. मग हाच माझा प्रताप आहे. विठ्ठल विठ्ठल. या पुराणांमध्ये मोठमोठे उदाहरणं सांगता येईल. कर्मय वियोगे दशरथे मिला, कितीतरी उदाहरणे. प्रारब्ध आजपर्यंत कोणाला चुकलं? प्रारब्ध चुकत नसेल तर का मागायचं देवाकडं? विठ्ठल विठ्ठल. अभंग भला मोठा आहे, पण ज्या घराचं पाया पक्का असतो ना त्याच्यावर तुम्ही किती मजली बिल्डिंग बांधा. हे प्रारब्ध मागणी जोपर्यंत आपल्याला कळत नाही, प्रार्थना कळत नाही, तोपर्यंत अभंगाचा अर्थच कळत नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रमुख ग्रंथ आहेत. किती? त्याला 3 ग्रंथ प्रमुख आहेत वारकरी संप्रदायाचे. ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा आणि तिसरा भागवत. या 3 ग्रंथांमध्ये सर्वात अवघड ग्रंथ कोणता? ग्रंथ वाचता कोणता अभंग ग्रंथ कोणता अवघड आहे? आता मी ज्ञानेश्वरी भावकथा करतो बरं का. ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये 56 भाषा आहेत. पण जर एखाद्या ओवीचा अर्थ नाही कळाला, वरती श्लोकाचा आधार घेता येतो. एखादा श्लोक नाही कळाला, खाली ओवीचा आधार घेता येतो. भागवताचं तसंच आहे. श्लोकाचा अर्थ नाही कळाला तर ओवीचा आधार आहे, ओवीचा आधार नाही कळाला तर श्लोकाचा आधार आहे. पण गाथ्याचं तसं नाही ना. गाथ्याचा अर्थ जर अभंगाचा अर्थ कळालाच नाही, वर वेगळा अभंग खाली वेगळा अभंग, संबंधच नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंग कळून घेण्याकरता शास्त्राने एक सोपा मार्ग सांगितला. सोपा मार्ग म्हणजे त्याला प्रस्तावना किंवा भूमिका म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. भूमिका म्हणजे काय? जर एखाद्या वाक्याचा अर्थ कळत नसेल तर त्याच्या पाठीमागे काय घडलं ती एकदा बघा. तुम्हाला एक मराठी वाक्य सांगतो बघा, तुम्ही ती भूमिका लक्षात घ्या. श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात बरं का दृष्टांत. आणि मग सकाळची वेळ ती माता माऊली डबा करत असते, पतीचा वगैरे सकाळी धावपळच असते. आणि तेवढ्यामध्ये तिचा पती येतो, तिच्यावर ओरडतो, तुला घाबर, तुला कळत नाही, तुला अक्कल नाही, तुला अमकं झालं, तुला. ती म्हटली अहो झालं काय ते तर सांगा. मग तो पती पत्नीला काय बोलतो तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐका. तो पती सांगतो अरे तुला कळत नाही, या मुलांनी किती गोंधळ घातला. अहो म्हटलं झालं काय ते तर सांगा. मग तो पती पत्नीला सांगू लागला, तुझ्या मुलाने आणि माझ्या मुलाने आपल्या मुलाला मारलं. तुम्ही सगळे जागे ना. पण नवरा काय म्हणतो बायकोला, तुझ्या मुलाने माझ्या मुलाने आपल्या मुलाला. अर्थ कळाला का तुम्हाला? कळणारच नाही. याच्याकरता भूमिका ऐकावी लागेल. विठ्ठल विठ्ठल. आता भूमिका थोडी, त्याचं हे दुसरं लग्न, तिचं हे दुसरं लग्न, दोघांनाही पहिल्या लग्नापासून एक एक मुलगा होता. योगायोगाने कुठून तरी पाहुणे ऐकून त्यांचं जमलं, लग्न झालं आणि 1 वर्षांनी त्यांचं लग्न, 1 वर्षांनी लग्न झाल्यानंतर त्यांना मुलगा. आता कळलं का अर्थ? पहिल्या झालेल्यांनी नंतर झालेल्याला मारलं
ही झाली त्या वाक्याची भूमिका. तसं तुकाराम महाराजांचा अभंगाचा जर अर्थ कळून घ्यायचा असेल, तुकाराम महाराजांनी कोण्या एका विशिष्ट ग्रंथावरती ही रचना केली नाही. जसा प्रसंग घडला असेल तसे तुकाराम महाराजांचे अभंग. विठ्ठल विठ्ठल. धर्म कोणताही असू द्या, पंथ कोणताही असू द्या, त्या पंथामध्ये प्रार्थना नावाची एक प्रकरण असतं, प्रार्थना एक पद्धत असते. कारण कोणताही पंथ, कोणताही धर्म, त्याच्यामध्ये 5 स्तंभ असतात, 5 खांब असतात. आता या मंडपाला किती खांब आहेत? या खांबावरती हा मंडप उभा आहे. तसा आपला वारकरी संप्रदाय हा 5 खांबावरती उभा आहे. पहिला खांब आहे या धर्माला, या पंथाला, या संप्रदायाला देव, दुसरा खांब संत, तिसरा खांब क्षेत्र, चौथा खांब तीर्थ आणि 5वा खांब ग्रंथ. ज्या धर्मामध्ये याच्यातला एकही खांब नाही तो धर्मच नाही. म्हणून बघा काही काही धर्म जन्माला येतात, कधी लयालाही जातात, तपास लागत नाही. कारण धर्म आहे तर ग्रंथ नाही, ग्रंथ आहे तर क्षेत्र नाही, क्षेत्र आहे तर देवच नाही, देव आहे तर संतच नाही, संत आहे तर ग्रंथच नाही. म्हणून तर बरेचसे संप्रदाय, बरेचसे धर्म आपल्या धर्मावर अवलंबून आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपलं आता जसे फाटी फुटली तसं चिंतन जाईल. त्यापेक्षा प्रारब्ध जर असेल लिहिलेलं पहिलं, तर त्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं असेल तेच आपल्या बाबतीत घडणार आहे. म्हणजे घडणारच आहे तर ते देवाकडे मागायचं का? तर मागायचं नाही. पण पारमार्थिक मागणी, संसारिक मागणी तुकाराम महाराजांचं मगाशी प्रमाण केलं. तुका म्हणे अवघी आवरली वासना, वासना जी रूपी मागणी आहे देवा, आम्ही ती केव्हाच आवरली. आणि जी पारमार्थिक वासना आहे ती आम्ही देवा तुझ्याजवळ प्रगट करतो. विठ्ठल ती मागणी पूर्ण करण्याकरता 5 गोष्टी एकत्र आल्या तरच मागणी पूर्ण होते. पहिल्या 3 गोष्टी आणि दुसऱ्या 2 गोष्टी. मागणाऱ्याजवळ 2 गोष्टी पाहिजे आणि देणाऱ्याजवळ 3 गोष्टी पाहिजे. देणारा स्वतंत्र असावा, देणारा श्रीमंत असावा आणि देणारा उदार असावा. याच्यातली एकही नसेल तर तो मागणी पूर्ण करू शकत नाही. आणि मागणारा अधिकारी असावा आणि अधिकार संपन्न असून देखील त्याला त्याचं ज्ञान असावं. विठ्ठल विठ्ठल. काही काही वेळेला असं होतं, मागणाराही कनिष्ठ, देणाराही कनिष्ठ आणि त्याची मागणी सुद्धा आहे ना. तुकाराम महाराजांचे प्रमाण आहेत. या जगतामध्ये ही देवता आहेत ना, शेंदरी हेंदरी दैवते, या अभंगामध्ये मागणारा कनिष्ठ, देणाराही कनिष्ठ आणि त्याची मागणी सुद्धा. काही काही मागणी अशा आहेत का देणाराही श्रेष्ठ, मागणाराही श्रेष्ठ आणि त्याच्या मागण्या श्रेष्ठ. काही काही मागणारा कनिष्ठ, देणारा कनिष्ठ, मागणी कनिष्ठ
देणाराही श्रेष्ठ, मागणीही श्रेष्ठ आणि मागणाराही श्रेष्ठ. पण एक प्रकार असा आहे, एक वर्ग असा आहे, देणारा श्रेष्ठ, मागणाराही श्रेष्ठ, मागणी कनिष्ठ. उदाहरणार्थ कैकेयी माता. कैकेयी माता दशरथ राजा बरोबर फिरायला गेले होते. तेवढ्यामध्ये इंद्राचा फोन आला, दशरथ राजा मदतीला धावून या. आणि तसंच कैकेयी मातेला घेऊन युद्धाला गेले. युद्ध करता करता प्रसंग असा घडला, त्या रथाचं चाक गळायला लागलं. कैकेयी मातेनं काय केलं? हात घातला. कशामध्ये? त्या आकामध्ये. कैकेयी माता कोण होती? स्त्री होती. आणि स्त्रीचा हात नाजूक असतो, त्या आकामध्ये राहील कसा? आपल्या बुद्धीला पटत नाही. विठ्ठल विठ्ठल. कैकेयी माता ज्या वेळेला बापाच्या घरी होती ना, 8 वर्षाची असताना, त्यावेळेला तिच्या बापाने एक यज्ञ केला होता. हिमालयातले ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञाला आलेले होते. 2 सत्रामध्ये यज्ञ चालत होता, सकाळच्या आणि संध्याकाळच्या. आणि दुपारच्या सत्रामध्ये ते साधू विश्रांती करत होते. मग या मुली काय करायच्या? कैकेयी माता ह्या छोट्या होत्या, 8-5 वर्षाच्या. मग त्या काय करायच्या? किचन मध्ये जायच्या, भंडारगृहामध्ये तव्याचं काळं काढायचं, कढईचं काळं काढायचं. आणि जे साधू झोपलेले होते ना, ज्यांना दाढ्या नाही त्यांना दाढ्या, ज्यांना मिशा नाही त्यांना मिशा, ज्यांना दोन्ही पण आहे त्यांच्या कपाळाला काळं लावायचं. दररोजचा नित्यनेम झाला. आणि मग एक दिवस त्यांनी काय केलं? त्या कैकेयी मातेनं त्या सर्वांचा आद्य गुरु जो होता ना, ऋषी, त्याच्याच गालाला लावलं काळं. जो तो त्याच्याकडे पाहून हसू लागले. त्या गुरुंकडे पाहून गुरुला संताप आला. आणि आरशामध्ये बघितल्यानंतर क्रोध अनावर झाला. आणि कुठल्याही प्रकारचा विचार न करता शापच देऊन टाकला. त्यांना वाटलं आपल्या कोणतरी शिष्याने टिंगल केली. शाप असा दिला, अरे ज्याने कोणी माझ्या तोंडाला काळं लावलं, जगतामध्ये त्याचं तोंड काळं होईल. ज्या हाताने लावलं त्याचा हात लोखंडाचा होईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कैकेयी मातेनं त्या लोखंडाचा हात आकामध्ये घातला, सावरलं. युद्ध संपलं. दशरथ राजा प्रसन्न झाला. कैकेयी, अरे एवढी मदत केली, मी तुझ्यावर प्रसन्न, काय मागायचं मागून घे. म्हटले देव महाराज, वेळ आल्यावर मागून घेईल. आणि वेळ आल्यावर मागितलं. काय मागितलं? प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास परताला घातली. मागणारी श्रेष्ठ होती, देणारा श्रेष्ठ होते, पण मागणी कनिष्ठ ठरली. विठ्ठल विठ्ठल. आता हे तर संपवायचं आपल्याला. मागणाऱ्याच्या ठिकाणी 2 गोष्टी पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि अधिकार पाहिजे. देणाऱ्याच्या ठिकाणी ऐश्वर्य पाहिजे, श्रीमंत पाहिजे, उदार पाहिजे आणि स्वतंत्रता पाहिजे. या 5 गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याची मागणी पूर्ण होते. पण अजूनही एका गोष्टीची कमतरता पडते त्याला. देणारा जर प्रसन्न नसेल ना, तर ती मागणी पूर्ण होत नाही. एवढ्या 5 गोष्टी असूनही त्याची प्रसन्नता टिकवण्याकरता, त्याची प्रसन्नता करण्याकरता त्याची स्तुती करावी लागते. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाची विनंती करतात, देवाकडे मागणी मागतात, पण त्याला प्रसन्न करण्याकरता पहिल्यांदा त्याची स्तुती करतात. अभंगाचं दुसरं